आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 निमित्त आयोजित करण्यात आलेलं आत्मचिंतन शिबिर उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालं. परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आयोजित या शिबिरात संकुलाच्या सर्व शाखांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध विभागातील प्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शिबिराचा मुख्य उद्देश आत्मपरीक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि सकारात्मक विचारसरणी आणि संस्थेच्या मूल्यांप्रती निष्ठा दृढ करणे हा होता. शिबिरादरम्यान आत्मचिंतन, ध्यान, प्रेरणादायी मार्गदर्शन, संवाद सत्र आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमांमुळे सहभागींच्या मनात नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. उपस्थितांना जीवनातील आव्हानांना सकारात्मकतेने सामोरं जाणं, वेळेचं योग्य व्यवस्थापन करणं आणि कार्यसंस्कृती अधिक सक्षम बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि आध्यात्मिक मूल्यांचं महत्त्व यावेळी विशेष अधोरेखित करण्यात आलं. आत्मचिंतनातून आत्मविकासाकडे वाटचाल हाच शिबिराचा मुख्य संदेश ठरला. यावेळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे साहेब, सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे साहेब, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होनसर, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीप कुमार भंडारी, वरिष्ठ व्यवस्थापक हिरामन कोल्हे साहेब, व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथ वरपे सर, नवनाथ चौधरी सर, गोपाल कुलकर्णी सर, वसतिगृह व्यवस्थापिका मीरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे, संदीप गायकवाड, नामदेव डांगे, माणिक जाधव, नितीन सोनवणे, तुषार कापसे, राजेश पाटील, राहुल नरवडे, योगेश सोनवणे, सोमनाथ गायकवाड, मीनाक्षी काकडे तसेच सीओ अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, आत्मचिंतन म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची प्रक्रिया आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आत्मपरीक्षण, शिस्त आणि सकारात्मक विचार अत्यंत आवश्यक आहेत. आत्मा मालिक माऊलींच्या प्रेरणेनं आयोजित हे आत्मचिंतन शिबिर प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि कार्यप्रेरणा निर्माण करणारे ठरेल. शिक्षणासोबत संस्कार आणि अध्यात्म यांचा समतोल साधणं हीच आत्मा मालिक संकुलाची खरी ओळख आहे.